काल मी एक्सरसाइज दिली होती. एक हिस्टोग्राम आणि स्कॅटर चार्ट कसा क्रिएट करायचा त्यासाठी आणि काही रनिंग ॲव्हरेज वगैरे कॅल्क्युलेट करण्यासाठी. तर साधारणपणे हिस्टोग्राम जो आपण सेलचा हिस्टोग्राम होता, तो जनरली ह्या सेलच्या कॉलमवरती आपल्याला समजायला की आपल्याला किती रेंजमध्ये आपला सेल्स आहे. त्यासाठी आपण ही एक्सरसाइज दिली होती, की ज्याच्यात फक्त आपल्याला समजेल की हां, 749 ते 1309 ह्या रेंजमध्ये एवढ्या व्हॅल्यूज आहेत. म्हणजे याची जास्तीत जास्त इथं सेल होतंय. बाकी असे आहे, काही कमी आहे खूप रेंज किंवा डिस्ट्रिब्युशन जे म्हणतो डेटाचं. तर त्यासाठी आपण हे हिस्टोग्राम क्रिएट करतो. तर अशा पद्धतीने तुम्ही आता मी काल हे पूर्ण एक्सप्लेन केलं होतं. व्हाय वी नीड हिस्टोग्राम आणि व्हॉट्स इट्स यूज. तर ते सर्व आहे आणि इथे कस्टमर्स अँड अमाउंट स्पेंट ह्या स्कॅटर प्लॉटमध्ये मी हे जे दोन कॉलम्स आहे ते कस्टमर्स आणि सेल्स याच्यानुसार म्हणजे आपण प्लॉट करू शकतो की कस्टमरला कोणत्या कस्टमरला किती सेल झालेला आहे वगैरे. तर अशा पद्धतीने आपण हे स्कॅटर प्लॉट वगैरे क्रिएट केले होते. आज आपण अजून थोडे एक्सेलचे प्रॅक्टिकल घेणार आहोत, जिथे मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे, जसे की व्ही लुकअप, त्यानंतर ट्रान्सपोजिंग, अजून काही कॉन्कॅटिनेशन वगैरे आहे, डेटा व्हॅलिडेशन वगैरे आहे. असे काही फंक्शन्स आहेत जे आपण यूज करू शकतो. जसं की आपल्याला जो काही डेटा आहे तो जास्तीत जास्त कसा डेटा प्रिपरेशनच्या वेळेस मदत करेल, त्यासाठी आपण हे फंक्शन्स शिकणार आहोत. आणि याची प्रॅक्टिकल पण एक्झाम्पल्स आहेत तुम्हाला. तर त्यासाठी तर काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला जेव्हा कधी आपण डेटा अनालिसिसचं काम करतो, त्यावेळेस आपला डेटा कुठून वेगवेगळ्या सोर्सेसकडनं येत असतो. त्यावेळेस आपल्याला बऱ्याच वेळा काही पर्टिक्युलर डेटा आहे, तो पर्टिक्युलर फॉर्मॅटमध्ये पाहिजे असतो किंवा त्याचं प्रोसेसिंग करायचं असतं, काही कॅल्क्युलेशन्स करावं लागतात. अशा बऱ्याच वेळा आपण हे वेगवेगळे फंक्शन्स एक्सेलमध्ये यूज करतो. त्यासाठी मी तुम्हाला आता फिल्टर तर नॉर्मल आहे. ते फिल्टर मी सांगितलं होतं की कसं यूज करायचं आणि कसं अप्लाय करायचं. आता हे फिल्टर याच्यात काही क्वेश्चन्स आहे इथे. जसं की ब्रिंग द डेटा ऑफ शुभम शर्मा एम्प्लॉयी, ब्रिंग द डेटा ऑफ लॅपटॉप प्रोडक्ट, ब्रिंग द डेटा वेअर द क्वांटिटी सोल्ड इज मोर दॅन 90. आता हे फंक्शन्स, हे जे फिल्टर आहे ना, ते तुम्ही ट्राय करायचे. त्यासाठी फिल्टर मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण कसं याच्यावरती फिल्टर लावू शकतो. आणि इथे मग एक फिल्टर जो आयकॉन आहे, तो आपण यूज केला तर याच्यावरती आपल्याला एम्प्लॉईजवरती आपल्याला फिल्टर येऊ शकतो. मग टेक्स्ट फिल्टरला पण बाकीचे जे काही ऑप्शन आहे इथं तर देऊ शकतो, परंतु याच्यात इक्वल्स, डज नॉट इक्वल, बिगिन्स विथ वगैरे हे जे आहे ते नॉर्मल फिल्टर कंडिशन्स आहे जे आपण यूज करू शकतो आणि त्यानुसार आपला हा डेटा फिल्टर आउट करू शकतो. तर हे एक्झाम्पल तुम्ही घरी ट्राय करायचं आहे. याच्यातले जे काही क्वेश्चन्स आहे ते ट्राय करायचे, फिल्टर आउट कसं करायचं. सॉर्टिंग एक आहे, नॉर्मल सॉर्ट फंक्शन्स आहे. याच्यात मी काही जास्त जात नाही. सॉर्टिंग आपली ए टू झेड आणि झेड टू ए आहे. ही फक्त तुम्ही थोडं या डेटाशी प्ले करा, की कसं कसं तुम्ही याच्यात सॉर्टिंग करू शकतो, कोणत्या कोणत्या कॉलमवरती हे करा. त्यानंतर ट्रान्सपोजिंग म्हणून एक फंक्शन आहे. आता हे ट्रान्सपोजिंग म्हणजे काय असतं ना, की आता बऱ्याच वेळा आपला डेटा असा काही हॉरिझॉन्टल फॉर्मॅटमध्ये येतो. म्हणजे जनरल जे टेबलर स्ट्रक्चर असतं ते असं असतं, म्हणजे की वरती कॉलम हेडर्स असतात आणि खाली डेटा असतो असा इथे. परंतु कधी-कधी काय होतं ना, की आपला डेटा सोर्स कडनं जो डेटा येतो, तो ह्या फॉर्मॅटमध्ये पण येऊ शकतो, की ह्या कॉलममध्ये कॉलम नेम्स आहे आणि त्याच्या अशा ह्या हॉरिझॉन्टल टाइपमध्ये त्याचा डेटा आहे. तर याला टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये नॉर्मल जो आपला टेबल आहे त्याला कसं कन्व्हर्ट करायचं, तर त्यासाठी एक फंक्शन आहे ट्रान्सपोज म्हणून. आता हे ट्रान्सपोज म्हणून आता बऱ्याच जणांनी ज्यांनी काम केलं आहे एक्सेलमध्ये त्यांना हे माहीत असेल की एक ट्रान्सपोज म्हणून फंक्शन आहे. हे ट्रान्सपोज फंक्शन्समध्ये काय करायचं आहे की आपल्याला जो काय अरे आहे, हा पूर्ण ट्रान्सपोज फंक्शन लिहिल्यानंतर या ब्रॅकेटमध्ये आपल्याला काय करायचं आहे की हा पूर्ण अरे आहे तो, जो काय डेटा आहे तो आपल्याला इथे पास करायचा आहे. तर हे केल्यानंतर आता तुम्ही बघा, हा पूर्ण टेबल आहे. जो काही टेबल आहे तो आपला हॉरिझॉन्टल टेबल होता, तो व्हर्टिकलमध्ये कन्वर्ट झालेला आहे आणि जसं पाहिजे आपल्याला तसं आपण हे करू शकतो. तर अशा पद्धतीने हे ट्रान्सपोज वर्कआउट होतं.
हे ट्रान्सपोज खूप महत्त्वाचं आहे, की बऱ्याच वेळा जो काही डेटा आहे ऑर्गनाइज किंवा स्ट्रक्चर फॉर्मॅटमध्ये नसतो. म्हणजे जेव्हा आपण डेटा अनालिटिक्सच्या स्टेप्स म्हणतो, की वेगवेगळ्या डेटा अनालिटिक्सच्या स्टेप्स कोणत्या आहेत, की डेटा कलेक्शन म्हणा, की डेटा प्रोसेसिंग म्हणा, की डेटा ट्रान्सफॉर्मेशन म्हणा वगैरे ह्या ज्या स्टेप्स आहे, याच्यात आपल्याला डेटा कलेक्शन केल्यानंतर डेटा क्लिनिंगचा जो पार्ट आहे ना, त्या डेटा क्लिनिंगमध्ये बऱ्याच वेळा आपल्याला डेटा प्रिपेअर करायचा असतो. म्हणजे मी जसं तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं, की क्वालिटेटिव्ह डेटा फाइंड आउट करणे, क्वांटिटेटिव्ह डेटा फाइंड आउट करणे, हे तर झालं. परत त्याचा डेटा टाइप चेक करणे, की प्रॉपरली आहे का नाही, त्यात डेटा व्यवस्थित आहे का नाही, आणि त्यातल्या त्यात अजून ऑर्गनाइज डेटा आहे का नाही. ऑर्गनाइज कसा, की आपला हा डेटा टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये पाहिजे. म्हणजे वरती कॉलम हेडर्स पाहिजे, त्याच्या खाली डेटा पाहिजे, कॉलमचा डेटा पाहिजे. आता अशा वेळेस जर असा आला वर हॉरिझॉन्टल टेबल, तर आपल्याला असं कन्वर्ट करायला सोपं. त्यासाठी आपण हे ट्रान्सपोज फंक्शन यूज करू शकतो. हे झालं एक्सेलमध्ये. सिमिलर फंक्शनॅलिटी आपण पॉवर बी आयमध्ये पण यूज करू शकतो, आणि तिथे आपण असा जर डेटा आला हॉरिझॉन्टल टेबलमध्ये, तर तो व्हर्टिकल टेबलमध्ये आपण कन्वर्ट करू शकतो. कोणी काय बोलतंय का? आवाज जरा हे झालाय. ओके. ठीक आहे. हे ट्रान्सफर फंक्शन आहे. त्यानंतर आपल्याला एक डेटा व्हॅलिडेशन म्हणून एक कन्सेप्ट आहे. आता ह्या डेटा व्हॅलिडेशनमध्ये काय करतात ना, की जेव्हा आपण काही फॉर्म्स वगैरे क्रिएट करतो किंवा युजरला सांगतो, की डेटा कलेक्ट करायचा आहे आपल्याला, तर कसं असतं ना, की डेटा कलेक्शन ही एक स्टेप्स आहे डेटा अनॅलिटिक्स किंवा डेटा अनालिस्टच्या कामात जवळपास. कधी-कधी काय असतं ना, की आपल्याला युजरला काही सर्व्हे क्वेशन्स किंवा काही फॉर्म्स फिलअप करण्यासाठी द्यायचे असतात. म्हणजे जिथं की आपल्याला काही त्यांचं नाव, त्यांचे ॲड्रेस, त्यांचे इन्कम वगैरे असे काही फील्ड्स द्यावं लागतात. एज्युकेशन असेल. मग अशा वेळेस आपल्याला काय होतं ना, की कधी-कधी एज्युकेशनमध्ये आपण फक्त टेक्स्ट फील्डच एक्सपेक्टेड आहे, किंवा जे प्रॉपर लाइक लेट्स से एज्युकेशनमध्ये आपल्याला कसं एक्सपेक्टेड पाहिजे, 10th 12th किंवा मग ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन ह्या 4-5 फील्ड आहेत त्या पाहिजे, किंवा लेट्स से एस-एस-सी, एच-एस-सी, मग बी-ए, बी-कॉम, बी-सी-ए वगैरे अशा पद्धतीच्या ज्या ग्रॅज्युएशन डिग्री ज्या आहेत त्या स्पेसिफिक पाहिजे असेल तर तेवढंच एंटर करायला पाहिजे. युजरने काही पण एंटर नाही करायला पाहिजे. किंवा कधी-कधी काय असतं ना, की नंबर फील्ड आहे एखादी, किंवा डेट ऑफ बर्थ आहे. डेट ऑफ बर्थमध्ये त्यांनी प्रत्येक पर्टिक्युलर डेच्या फील्डमध्ये डेचेच नंबर टाकले, 1 to 31 टाकले पाहिजे, किंवा मंथमध्ये फक्त जानेवारी टू डिसेंबर हेच मंथ टाकले पाहिजे, आणि इयरमध्ये 4 डिजिटच पाहिजे. अशा पद्धतीच्या व्हॅल्यूज आपल्याला रिस्ट्रिक्ट करायच्या असतात युजरला, की एंटर करण्यासाठी. त्यावेळेस आपण हे डेटा व्हॅलिडेशन टेक्निक यूज करू शकतो. आणि मग त्यासाठी आता तुम्हाला इथं जसं सांगितलं, की आता इथं एक डेट ऑफ बर्थची फील्ड आहे. डेट ऑफ बर्थ या फील्डमध्ये मला फक्त इथं डे टाकायचा आहे, मंथ टाकायचा आहे, आणि इथे इयर टाकायचं आहे. तर हे कसं करू शकतो? आता तुम्हाला मी ह्या गोष्टी तुम्ही स्वतःहून ट्राय करायच्या आज घरी, आणि मी फक्त सांगणार आहे, की कसं करायचं आहे यासाठी. ह्या सर्व गोष्टी आहेत. तर काही एक्झाम्पल दिलेले आहे. हे एक्झाम्पलनुसार तुम्हाला हे कसं करायचं ते मी दाखवतो, की रिस्ट्रिक्ट कसं करायचं, ड्रॉपडाऊन वगैरे कसा करायचा. परंतु ह्या सर्व गोष्टी तुम्हाला इथे ट्राय करायच्या आहे. तर त्यासाठी आता मी सांगितलं, की मला फक्त मंथचा इथं टाकायचा आहे. लेट्स से इथं मी मंथचा ड्रॉप डाउन क्रिएट करू शकतो. तर मंथसाठी आपल्याला इथं डेटाच्या ह्याच्यात जायचं आहे. आता शक्यतो हे हे जे आहे डेटा टूल्स वगैरे हे तुमच्या मेनूमध्ये असतीलच. जर नसतील तर तुम्ही याच्या कस्टमाइज रिबनमध्ये जाऊ शकता राईट क्लिक करून, आणि इथून तुम्ही ते इथे ॲड करू शकता. म्हणजे असे इथे डेटाचा जो ऑप्शन आहे हा इथे, तो इथं चेक करून घेऊ शकतात, जेणेकरून तुम्हाला हे जे काही ऑप्शन्स आहे इथे दिसतील. तर इथे एक डेटा व्हॅलिडेशन म्हणून कन्सेप्ट आहे. तर डेटा व्हॅलिडेशनमध्ये आपण आता इथं क्लिक केल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, आता इथे एक ड्रॉप डाऊन क्रिएट करायचं आहे. तर इथं अलाउ एनी व्हॅल्यू आहे राईट नाव. परंतु आता आपण काय करू शकतो इथं, की लिस्ट करू शकतो, डेसिमल, डेट करू शकतो, टाइम करू शकतो. परंतु आपल्याला असं लेट्स से लिस्ट करायची. लिस्ट करण्यासाठी मग आपण इथं म्हणू शकतो, की सोर्स काय, म्हणजे आपल्याला याच्यात कोणत्या व्हॅल्यू दिसायला पाहिजे. त्यासाठी आपण याच्यावर क्लिक करू शकतो, आणि ह्या ज्या व्हॅल्यू मला जानेवारी मंथ, ह्या ज्या व्हॅल्यू तर लेट्स से डिसेंबरपर्यंत ह्या सिलेक्ट करायच्या आहे. आणि बाकी दुसरं काही करायचं नाही, हे ओके करायचं आहे. आता तुम्ही बघा, इथे जे आहे ते ह्याच व्हॅल्यू सिलेक्ट होतील.
म्हणजे जे काय आहे ते असा ड्रॉप डाऊन क्रिएट होईल. मी जर इथं काय करायला गेलो तर ते ॲक्सेप्ट करत नाही. अ, आणि मग रिस्ट्रिक्ट करतं युजरला. म्हणजे युजर काहीही टाईप करू शकत नाही इथे. म्हणजे नंबर जरी टाईप करायला गेला तरी त्याला ते होणार नाही. तर त्यासाठी आपल्याला ह्याच ड्रॉपडाऊनमध्ये काही व्हॅल्यू सिलेक्ट करावं लागतात. आता याचा डेटा अनॅलिटिक्सच्या प्रोजेक्टमध्ये कसा यूज होतो? जेव्हा कधीही आपण युजरला काही डेटा फिलअप करण्यासाठी देतो, फॉर्म वगैरे देतो, त्यावेळेस आपल्याला असे ड्रॉपडाऊन त्यांना अवेलेबल करून द्यायचे असतात, जेणेकरून ते फक्त स्पेसिफिक व्हॅल्यूज त्या देतात. आणि जर असं केलं तर आपल्याला जे पुढचं जे काम आहे ना डेटा क्लिनिंगचं, ते कमी होतं. नाहीतर काय होतं ना, युजरनी काही एंटर करत बसले, जानेवारीच्या ऐवजी जान लिहिलं फक्त किंवा जानेवारीच्या ऐवजी 01 लिहिलं, तर असा जो डेटा आहे ना तो मिक्समध्ये आला तर मग तो आपल्याला करेक्ट करावा लागतो इन डेटा क्लिनिंग स्टेपमध्ये. हे अवॉइड करण्यासाठी इनिशियली जी फर्स्ट स्टेप आहे की डेटा कलेक्शन, त्याच्यातच आपल्याला असे पर्टिक्युलर डेटा एंट्रीचे जे ऑप्शन्स आहे तिथे आपण टेक्स्टच्या जागी फक्त टेक्स्टच म्हणजे एंटर करून घेतला पाहिजे किंवा अलाव करून दिला पाहिजे. तर अशा गोष्टी करण्यासाठी आपण हे जे आहे ते करू शकतो. डेटा व्हॅलिडेशन म्हणून, म्हणजे डेटा एंट्रीच्या वेळेसच आपला डेटा व्हॅलिडेट करून घ्यायचा, जेणेकरून आपलं क्लिनिंगचं जे काम आहे ते कमी होईल आणि आपला डेटा व्यवस्थित येईल. तर अजून बरेचसे ऑप्शन्स आहे. आता याच्यात काही दुसरे ऑप्शन जर बघितले, आता इयर आहे, तर मला इयरला इथं ड्रॉप डाऊन आपल्याला क्रिएट करायचं आहे. तर इथे लेट्स से इयरला इथं डेटा व्हॅलिडेशन मी इथं सिलेक्ट केलं. तरी एनी व्हॅल्यू सिलेक्ट करायची, परंतु मला इथं काय करायचं आहे, टेक्स्ट लेंथ करायची आहे आणि याची मिनिमम लेंथ याची लेस दॅन ऑर इक्वल टू, म्हणजे 4, म्हणजे इयर शक्यतो आपलं 4 वर्षाचं जे आहे तेवढंच सिलेक्ट करायचं. जर मला फक्त 2च डिजिट पाहिजे असेल इयरमध्ये पण, तर 2च करायचे. तर असे आपण इथे करू शकतो. आणि हे केल्यानंतर आता मी सपोज इथं टाकलं असं 2, हे हे चालेल माझं जसं काय, किंवा हे चालेल असं. परंतु जर मी असं टाकायचा प्रयत्न केला आणि एखादा वाढवला डिजिट, तर तो चालणार नाही. तर अशा पद्धतीने हे करू शकतो आपण. आता याच्यात तुम्ही अजून कोणते काय करू शकता, तर इथं पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरे, हायेस्ट क्वालिफिकेशन वगैरे जे आहे इथे पण तुम्ही देऊ शकतात. एकतर ग्रॅज्युएट असू शकतं किंवा फक्त पोस्ट ग्रॅज्युएट असू शकतो किंवा स्कूलिंग किंवा HSC असू शकतं किंवा SSC असू शकतो. याच्यातले पण ऑप्शन तुम्ही देऊ शकता. त्यासाठी तुम्ही मॅन्युअली पण असे व्हॅल्यूज टाइप करू शकतात आणि ड्रॉप डाउन क्रिएट करू शकतात. म्हणजे इथे अजून एक ऑप्शन आहे डेटा व्हॅलिडेशनमध्ये, कस्टम. या कस्टममध्ये मग आपण काही व्हॅल्यू टाइप करू शकतो स्वतःहून आणि तिथे आपण त्या व्हॅल्यू डायरेक्टली शो अप करू शकतो. तर ते पण आहे. तर अशा पद्धतीने ह्या गोष्टी ट्राय करा तुम्ही. हे जे जे एक्झाम्पल दिले, हे एक्झाम्पल करण्याचा प्रयत्न करा, जिथे की तुम्हाला रिस्ट्रिक्ट द सेल वेअर युजर जस्ट कॅनॉट एंटर एनी नेम लेस दॅन 4 कॅरेक्टर्स, क्रिएट अ ड्रॉप डाउन लिस्ट फॉर एज्युकेशन क्वालिफिकेशन, ड्रॉप डाउन लिस्ट फॉर डे, मंथ आणि इयर. आता मी मंथसाठी क्रिएट केलेली, तसे तुम्ही डे आणि मंथ इयरसाठी क्रिएट करा. रिस्ट्रिक्ट द सेल वेअर युजर कॅन एंटर द एज लेस दॅन एज, जे आहे इथं पण तुम्ही काही व्हॅलिडेशन देऊ शकतात. लेस दॅन 18 करू शकत नाही आणि मोर दॅन 60 एंटर करू शकत नाही. यासाठी पण मी जसं तुम्हाला दाखवलं की त्या डेटा व्हॅलिडेशनच्या ह्याच्यात काही ऑप्शन्स आहे. इथे टेक्स्ट लेंथ इथं बिटवीन वगैरे असेल, म्हणजे 18 टू 60 असं दिलं तर इथं 18च्या खाली आपण इथे टाईप करू शकत नाही. तर हे एक्झाम्पल ट्राय करा. आणि जेव्हा आता आपल्याला असे काही फॉर्म्स वगैरे क्रिएट करायचे असतात, बऱ्याच वेळा जे लोक डेटा एंट्रीमध्ये काम करतात वगैरे किंवा जे फ्रंट एंड साईडला असतात, एंड युजरशी इंटरॅक्ट करतात, ते बऱ्याच वेळा असे छोटे छोटे फॉर्म क्रिएट करतात आणि युजरला शेअर करतात. गुगल जे आहे फॉर्म्स, गुगलची फॉर्मची लिंक देतात आणि त्यांच्याकडून फिलअप करून घेतात. त्या टाईपचा जर डेटा असेल त्यावेळेस पण आपल्याला असे काही व्हॅलिडेशन करून घ्यावं लागतात आणि मग युजरकडनं स्पेसिफिक जे आपल्याला पाहिजे तेच एंटर करू द्यायचं. काही पण एंटर करता आलं पाहिजे, नाही आलं पाहिजे त्यांनी. तर त्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी करणं गरजेचं असतं. हे झालं डेटा व्हॅलिडेशन. आता दुसरं जे काय आहे, कधी-कधी आपला डेटा जो असतो ना, आता मी सांगितलं होतं की एक CSV फॉर्मॅट असतो. जेव्हा आपला डेटा आहे तो वेगवेगळ्या डेटा सोर्समधून येतो. तर डेटा सोर्समधून आल्यानंतर काय होतं ना, की तो प्रॉपर फॉर्मॅटमध्ये असू शकत नाही. कारण की जी सिस्टम असा टाईपचा डेटा जनरेट करते, तर मी तुम्हाला सांगितलं होतं की काही डेटा कॉमा सेपरेटेड पण असू शकतो.
म्हणजे आता इथं जसा अंडरस्कोर आहे प्रत्येक नंबर, हा नंबर झाला, इथं अंडरस्कोर आहे, त्याच्यानंतर एक नाव आलं, त्याच्यानंतर अंडरस्कोर आहे, त्याच्यानंतर प्रोडक्टचं नाव आहे, त्याच्यानंतर अंडरस्कोर, आणि शेवटी ती व्हॅल्यू. तर अशा पद्धतीच्या ह्या ज्या व्हॅल्यूज आहे त्या सिलेक्ट आपल्याला जो काही डेटा आहे तो असाच डेटा सोर्समधून येतो. मग तो आपल्याला करेक्ट कसा करायचा किंवा आपल्या टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये कसा कन्वर्ट करायचा, ते आपण इथं एक्सेलमध्ये हे करू शकतो. म्हणजे असा डेटा असेल, आता हा मी डेटा पूर्ण सिलेक्ट करतो. जवळपास 20 रेकॉर्ड आहे, आणि ह्या सिलेक्ट केल्यानंतर आता मला इकडे असा हा डेटा डिस्प्ले करायचा आहे. तर तो कसा आहे, टेक्स्ट टू कॉलम म्हणून एक फंक्शन आहे. आता इथं बघा, डेटामध्ये हे टेक्स्ट टू कॉलम म्हणून फंक्शन, याच्यावर जर क्लिक केलं तर तुम्हाला दोन ऑप्शन भेटतात. एक तर डिलिमिटेड किंवा फिक्स विड्थ. म्हणजे कधी कधी डेटा असा आपला असतो की फिक्स विड्थचा पण असतो. म्हणजे जो काही डेटा सोर्समधून येतोय त्याच्यात फिक्स विड्थ असू शकते. म्हणजे 4च कॅरेक्टर किंवा 6 कॅरेक्टर असं असू शकतं. जर असं असेल तर पर्टिक्युलर आपण ती फिक्स विड्थ देऊ शकतो. दुसऱ्या टाईपचा डेटा असतो तो डिलिमिटेड. डिलिमिटेड म्हणजे काय आहे ना, की प्रत्येक फील्डच्या मध्ये कोणता तरी एखादा सिम्बॉल असतो. जसं की आता आपल्या काय आहे, की अंडरस्कोर आहे, तसा असतो. किंवा मग या अंडरस्कोरच्या जागी काय असतो, एक तर टॅब असू शकतो, किंवा कॉमा असू शकतो, किंवा एखादं असं स्लॅश वगैरे कॅरेक्टर असू शकतं, किंवा स्टार असू शकतो. असे वेगवेगळे असू शकतात. मग याच्यात नेक्स्ट जर केलं तर आता इथं बघा, हे डिलिमिटर कोणते कोणते, टॅब आहे, सेमिकोलॉन आहे, कॉमा आहे, स्पेस आहे, आणि अदर असू शकतात. आता अदरमध्ये आपण म्हटलं की इथे आपला जो आहे तो इथं हा ब्लँक असेल. आता सध्या मी काय सिलेक्ट करतो, इथं अंडरस्कोर सिलेक्ट केल्यानंतर आपला हा डेटा एकदम असा सेपरेट होईल. आणि इथं टेक्स्ट क्वालिफायर म्हणजे जो काय टेक्स्ट क्वालिफायर आहे, तिथं काय हा द्यायची गरज नाही. आता सध्या जो टेक्स्ट आहे तो आपल्याला विदाऊट त्याच्या कोटेशन ऐवजी पण आहे. पण ते इथे हे महत्वाचं आहे, हे अदर जे कॅरेक्टर आहे ते देणं गरजेचं आहे. तर सपोज आपला जर असा असेल स्टारचा असला तर आपण आता स्टार देणार. पण आता आपल्या डेटामध्ये काय आहे, की अंडरस्कोर आहे, त्यामुळे आपला हा लगेच डेटा तुम्ही खाली बघू शकता की हा सेपरेट आउट झालेला आहे. नेक्स्ट म्हणायचंय. आणि हा आपला मग आता कुठे डिस्प्ले करायचा आहे. आता इथं बघा, प्रत्येकाचं याच्यात चेंज पण करू शकतो. म्हणजे जे आहे ना डेटा टाईप, म्हणजे हा टेक्स्ट फॉर्मॅट आहे का, हा जनरल नंबर फॉर्मॅट आहे, हे आपण इथं डिसाईड करू शकतो. मग ह्या कॉलमचा फॉर्मॅट कोणता आहे, जनरल आहे. म्हणजे जनरल आता सध्या मला जनरल ठेवायचा आहे. किंवा आता हा टेक्स्ट आहे, याला मी टेक्स्ट म्हणू शकतो, हा टेक्स्ट फॉर्मॅट आहे. हा पण आहे तो काय टेक्स्ट आहे, हे पण सिलेक्ट करू शकतो. आणि त्यानंतर हा जो आहे तो जनरल मला ठेवायचा आहे किंवा नंबर ठेवायचा आहे. तर जो आहे जसा आहे तसा आपण करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण हे डेटा टाइप पण इथे चेंज करू शकतो. आणि कुठे आपल्याला डिस्प्ले करायचं आहे, लेट्स से आपल्याला हा आहे तो डिस्प्ले करायचा आहे, इथे कुठेतरी डिस्प्ले करायचा आहे हा. आणि मग याच्यावरती क्लिक केलं, इथे मी हा डिस्प्ले करतोय. आणि मग फिनिश म्हणायचंय. तर आता बघा, लगेच आपला हा पूर्ण डेटा आहे तो पूर्ण हा व्यवस्थित डेटा याच्यात टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये आलेला आहे. याला आपण फॉर्मॅटिंग वगैरे करून एक साधारण टेबल जो आहे त्या टाईपचा आपण हे करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण हा जो काही कॉलम, म्हणजे जो टेक्स्ट स्वरूपामध्ये जो डेटा आहे तो आपण टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करू शकतो, किंवा कॉलम फॉर्मॅटमध्ये सेपरेट सेपरेट. आणि मग याच्यावरती आपण पुढे आपण मग व्हिज्युअलायझेशन किंवा चार्ट्स किंवा काही अनालिसिस करायचं असेल ते आपण करू शकतो. ठीक आहे. ही एक टेक्स्ट टू कॉलम्स आहे. तुम्ही पण हे ट्राय करा. काही डेटा असेल तुमच्याकडे कॉमा सेपरेटेड असेल CSVचा, तो पण घेऊ शकता तुम्ही. CSVचा डेटा असेल तो पण असं घेऊ शकता आणि डायरेक्टली कन्वर्ट करू शकता टेबलर फॉर्मॅटमध्ये. नंतर एक फंक्शन आहे कॉन्कॅटिनेट. आता कॉन्कॅटिनेट भरपूर सिंपल फंक्शन, बऱ्याच वेळा आपण हे यूज करतो. जर ज्यांचं बेसिक डेटाबेस कन्सेप्ट झालेले आहे किंवा प्रोग्रामिंग झालेलं आहे, त्यांनी कॉन्कॅटिनेट बऱ्याच वेळा यूज केला असेल. एक्सेलमध्ये पण आपण हे करू शकतो. यासाठी आपल्याला एक कॉन्कॅटिनेट म्हणून एक फंक्शन आहे. इथे आपल्याला टेक्स्ट वन द्यावं लागलं. तर लेट्स से आपल्याला एक्झाम्पल काय आहे, की जॉइन द स्पोर्ट अँड इयर ऑफ इट्स स्पोर्ट म्हणजे हे. आणि मग त्याच्यात आपल्याला मग अजून एक दुसरा द्यावा लागेल, की सपोज लेट्स से मला मध्ये डॅश द्यायचा आहे इन बिटवीन, आणि मग त्याच्यानंतर इयर, सॉरी, कॉमा द्यायचा आहे, आणि त्यानंतर इयर, आणि मग हे असं सिलेक्ट करायचं.
तर अशा पद्धतीने आपण हे कॉन्केटेनेट करू शकतो आणि हा फॉर्म्युला आपण पूर्ण सर्व यांना अप्लाय करू शकतो, जेणेकरून हा स्पोर्ट आणि हे एअर कॉन्केटेनेट होईल आणि आपण हे यूज करू शकतो. याच्यात अजून एक माझ्या मते ते याच्याऐवजी पण असं माझ्या मते वर्कआउट होतंय. मला माहित नाही होतंय का नाही आता इथे. पण मी ट्राय केलेलं आहे माझ्या मते असं प्लस आणि हे असं आणि हे अं, नाही वाटतं. हे नाही. माझ्या मते प्लस आयकॉन चालत नाही. आता मी बऱ्याच याच्यात एक्सेलमध्ये एसक्यूएलमध्ये पण ह्या गोष्टी केलेल्या आहे. हां, हे एम्परसँड चालतं. ॲक्चुअली ते प्लस एसक्यूएलची सवय लागली त्यामुळे मी ट्राय करत होतो. परंतु हे पण आपण करू शकतो अशा पद्धतीने. म्हणजे कॉन्कॅटिनेशन जे आहे 2 पद्धतीने आपण करू शकतो. परंतु आता हे जे आहे ते आपल्याला वेळ गेला की हे टाइप करण्यासाठी. कॉन्कॅटमध्ये काय करतो आपण, कॉन्कॅट फंक्शन जे आहे त्याच्यात डायरेक्टली आपण ती फील्ड आहे ती आपण देतो आणि कॉमा देऊन 2-3 फील्ड आपण जेवढ्या पाहिजे तेवढ्या आपण कनेक्ट करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण हे कॉन्कॅटेनेट फंक्शन यूज करू शकतो आणि हे झालं जेव्हा कधी आपल्याला असं काही डेटा येत असेल, की आता हे बऱ्याच वेळा आपल्याला गरजेचं आहे. आता डेटा अॅनालिटिक्समध्ये जेव्हा प्रोसेसिंग म्हणतो आपण किंवा डेटा ट्रान्सफॉर्मेशन म्हणतो, ह्या स्टेप्समध्ये आपल्याला हे कॉलमचे जे कॅल्क्युलेशन्स वगैरे आहे, ते करावं लागतात असे, की आपले डेटा वेगवेगळ्या कॉलममध्ये सेपरेटेड असतो आणि आपल्याला तो व्यवस्थित एकाच कॉलममध्ये तो डिस्प्ले करायचा असतो. तर त्यावेळेस आपल्याला असे ऑपरेशन्स करावे लागतात आणि पॉवर बीआयमध्ये पण कॉन्केटेनेट हे फंक्शन आहे त्यावेळेस आपल्याला हे यूज करावं लागतात. बऱ्याच वेळा जेव्हा बिझनेसची रिक्वायरमेंट येते, की तुम्ही आम्हाला अशा पर्टिक्युलर स्वरूपाचा डेटा आम्हाला डिस्प्ले करा. तर तो डिस्प्ले कसा करायचा? तर त्यासाठी आपल्याला वेगवेगळे कॉलम रेफर करावं लागतं. सेपरेटेड कॉलम असतात, परंतु ते आपल्याला कंबाईन करावं लागतात. त्यावेळेस आपण हे कॉन्कॅटिनेट फंक्शन वगैरे यूज करू शकतो. ठीक आहे. आता दुसरी एक जी कन्सेप्ट आहे ती आहे ते व्ही-लुकअप. आता व्ही-लुकअपमध्ये आपण जर बघितलं तर कोणी-कोणी आतापर्यंत व्ही-लुकअप यूज केलेलं आहे? हँड रेज करता का? ज्यांनी व्ही-लुकअप यूज केलेलं आहे. प्रवीणने यूज केलेलं आहे. अजितने यूज केलेलं आहे. अविनाश, जवळपास नानासाहेब, राहुल सर्वांनी यूज केलेलं आहे. आणि अजून अतुलने पण यूज केलेलं आहे. आता मला थोडंसं कोणीतरी एक्सप्लेन करू शकतं की कोणत्या गोष्टीसाठी व्ही-लुकअप तुम्ही यूज केलं होतं? हं. हं, हं. व्हॅल्यू सर्च करायचं किंवा मग एखादी व्हॅल्यू आपल्याला पर्टिक्युलर टेबलमध्ये फाइंड आउट करायची. तर ती शोधण्यासाठी आपण व्ही-लुकअप यूज करतो. अ, बरोबर आहे. अजून काही बिझनेस एक्झाम्पल्स आहे का काही म्हणजे ज्यांनी यूज केलेलं आहे? राहुल? नाही, राहुलने नाही. हां, प्रवीण? हां, बोला. व्हर्टिकल कॉलम मध्ये काही व्हॅल्यू शोधायची असेल, बरोबर? ठीक आहे. म्हणजे बऱ्यापैकी बऱ्याच जणांनी यूज केलेलं आहे हे व्ही-लुकअप आणि व्ही-लुकअप खूप पॉवरफुल आहे तसं. जेव्हा कधी आपल्याला एनालिसिस करायचं असतं, तेव्हा आपण हे व्ही-लुकअप यूज करतो. आता बरेचसे व्ही-लुकअप, एक्स व्ही-लुकअप वगैरे पण आलेले आहे. परंतु आता एक व्ही-लुकअपची मी एक एक्झाम्पल आहे, ते घेतो इथं म्हणजे जेणेकरून आपल्याला हे समजेल, की आता व्ही-लुकअप कधी यूज करायचा असेल? सपोज आता आपल्याकडे हा डेटा आहे. भरपूर असा डेटा आहे. आता हे साधारण काही रेकॉर्ड्स आहे. अराउंड जास्त नाही हा एक 15 एक रेकॉर्ड आहे. आणि याच्यात मला आता छोटा डेटा असल्यावर काही नाही आपण मॅन्युअली सर्च करू शकतो. परंतु असं जर मला याच्यात काही डेटा पर्टिक्युलर स्पेसिफिक आयडीचा डेटा सर्च करायचा आहे. सपोज मला लेट्स से 8 नंबरच्या किंवा 9 नंबरचा जो डेटा आहे त्याचे रेकॉर्ड सर्च करायचे पूर्ण. तर ते कसे करायचे आणि त्यासाठी आपण कोणतं इफेक्टिव्हली करू शकतो हे. मॅन्युअली बऱ्याच वेळा आपण करायला जातो, परंतु मॅन्युअल पेक्षाही पण आपल्याला इफेक्टिव्ह कसं करू शकतो ते आपण व्ही लुकअपने करू शकतो. तर आता लेट्स से हा आयडी आहे.
मग हा आयडी एक एक नंबरचे रेकॉर्ड जे आहे ते आता एक नंबरचा रेकॉर्ड कोणता आहे? हा पूर्ण. तर हा मला इथे डिस्प्ले करायचा आहे याच्यात. तर हा आपण कसा करू शकतो? मग त्यासाठी आपण VLOOKUP यूज करू शकतो. मग VLOOKUP हे फंक्शन. आता VLOOKUP मध्ये 2-3 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात, की VLOOKUP व्हॅल्यू. आता पहिली गोष्ट की आपल्याला कोणतीही व्हॅल्यू लुकअप करायची. म्हणजे आता मला हा आयडी लुकअप करायचा आहे. कुठे लुकअप करायचा आहे? हा आयडी जो आहे तो मला या पूर्ण टेबल ॲरेमध्ये लुकअप करायचा आहे म्हणजे किंवा फाइंड आउट करायचा आहे. मग मी काय देणार? पहिल्यांदा ती व्हॅल्यू देणार. ही 1 दिलंय. जी व्हॅल्यू सर्च करायची. ती दिलेली आणि त्यानंतर कुठे सर्च करायची साठी टेबल ॲरे. आता टेबल ॲरे म्हणजे काय? हा आपला जो पूर्ण टेबल जो आहे तो द्यायचा आहे. हां. आणि म्हणजे याच्यात मला सर्च करायचंय आणि मला आता काय सर्च करायचंय किंवा कोणता कॉलम सर्च करायचा आहे. तर त्यासाठी मग मी काय देणार इथे कॉलम इंडेक्स नंबर. आता जेव्हा कोणताही कॉलम असं आपण सर्च करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस लक्षात घ्यायचं की जेव्हा आपण टेबल ॲरे म्हणतो तेव्हा याला एक इंडेक्स असते. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 असे 8 कॉलम आहेत. तर मला इथे इथे काय डिस्प्ले करायचं आहे? नेम ऑफ एम्प्लॉयी डिस्प्ले करायचं आहे. तर ते मग ते कुठे आहे? तर ते आहे ते 2 नंबरच्या कॉलममध्ये इथे नेम ऑफ एम्प्लॉयी. मग मी काय देणार इथे? इथे जे आहे ते कॉमा नंतर मी काय देणार? 2 देणार. आणि मग त्यानंतर मला एक्झॅक्ट मॅच करायचं की अप्रॉक्सिमेट मॅच करायचं आहे. तर लेट्स से फॉल्स म्हणजे एक्झॅक्ट मॅच मी असं म्हणतोय. तर हे त्याच्यानंतर हे आपलं फंक्शन पूर्ण होतं. तर आता हे बघा VLOOKUPमध्ये जी व्हॅल्यू जी आहे ती घेतलेली आहे K7 म्हणजे आता मी याला म्हटलं K7 म्हणजे कोणती? ही आपली सर्च करायची व्हॅल्यू. त्यानंतर आपला टेबल ॲरे. टेबल ॲरे म्हणजे कोणता आहे? जे इथं मी म्हणलंय B7 टू I21 म्हणजे B7 हा B7 टू हा पूर्ण आहे I21 इथपर्यंत. तर हे जे आहे हा पूर्ण टेबल इथं घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे हे झाल्यानंतर मग कोणती व्हॅल्यू आपल्याला सर्च करायची तर हे नेम ऑफ एम्प्लॉई हे दिलेलं आहे. नेम ऑफ एम्प्लॉई सेकंड कॉलम आणि फॉल्स म्हणजे एक्झॅक्ट मॅच. अप्रॉक्सिमेट मॅच असेल तर ट्रू म्हणायचं आहे आणि हे जर आपल्याला आता बाकीच्या प्रोडक्ट्स म्हणजे बाकीच्या कॉलम्सला पण हे करायचं असेल तर आपण हे असं ड्रॅग करू शकतो. ठीक आहे. हे ड्रॅग केल्यानंतर आता तुम्ही बघा ऑटोमॅटिक त्याने सगळं घेतलेलं आहे आणि आपल्याला हा पूर्ण डेटा आहे तो आलेला आहे. आता लेट्स से मी म्हटलं की ते मला कोणता पाहिजे? लेट्स से 6 नंबरचा रेकॉर्ड पाहिजे. तर मी 6 टाकला. त्याच्या ऑटोमॅटिक सर्व व्हॅल्यू इथे आलेले आहे. आता 6 नंबरला जे कोणी असेल ते इथं जे आहे ते हे रेकॉर्ड जे आहे तेच रेकॉर्ड इथे तुम्हाला दिसतील. तर अशा पद्धतीने हे VLOOKUP यूज करू शकतो. जसं की आपल्याला इथं म्हटलं की 7 नंबरचं त्यानुसार आपल्याला ह्या व्हॅल्यू डिस्प्ले होतील. तर असं हे VLOOKUP करू शकतो. आम्ही याच्यात मॅच अनमॅच पण करू शकतो आणि हे म्हणजे खूप पॉवरफुल बऱ्याच वेळा आपल्याला अशा डेटा कंपॅरिझन वगैरे करण्याची वेळ येते तेव्हा आपण हे VLOOKUP फंक्शन यूज करू शकतो. म्हणजे सिंटॅक्स महत्त्वाचा आहे. सिंटॅक्स लक्षात राहू द्या. की आता हे बऱ्याच वेळा जेव्हा आपण यूज करायला जातो डेटामध्ये ॲक्चुअल प्रोजेक्टमध्ये त्यावेळेस आपल्याला कधी-कधी सिंटॅक्स लक्षात येत नाही. परंतु आता बऱ्याच वेळा आता बरचसं एक्सेल पण फास्ट झालंय किंवा मग ते सजेस्ट करतं की आपल्याला नेमकं काय करायचं आहे. लुकअप व्हॅल्यू पहिलं. मग त्यानंतर दुसरं जे आहे तो टेबल ॲरे. त्यानंतर तिसरं जे आहे ते कॉलम इंडेक्स आणि चौथं आहे ते जे काही ट्रू आणि फॉल्स. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण हे फंक्शन्स यूज करू शकतो. आज हे फंक्शन तुम्ही ट्राय करायचे आणि हे फंक्शन ट्राय केल्यानंतर तुम्ही जमलं तर ग्रुपवर टाका किंवा ॲटलीस्ट उद्या तरी मला थोडंफार कन्फर्मेशन द्या की तुम्ही हे एक्सरसाइज केलेले आहेत. ठीक आहे. हे झालं एक्सेलचं प्रॅक्टिकल. आता काही दुसरे थिअरेटिकल कन्सेप्ट्स मला थोडं एक्सप्लेन करायचे आहे. त्यासाठी मी हे रेकॉर्डिंग बंद करतो. हां, बोला स्वप्न. काही क्वेश्चन्स आहे का तुमचे? हो, हो. हो, होणार ना, होणार ना. ऑटोमॅटिक. म्हणजे लेट्स से
नाही, मग आता मी इथे इन्सर्ट केला, सपोज लेट्स से आता जे काय आहे, आता लेट्स से मी इथे म्हणतो की 23 आणि इथे काय व्हॅल्यू टाकतो. सपोज लेट्स से, तर मी हाच डेटा जो आहे तो इथे घेतोय. ठीक आहे. हा डेटा मी पूर्ण इथे घेतलेला आहे. आणि आता लेट्स से मला असं अपेक्षा आहे की इथं मी जर 23 टाकलं तर ते तिथं यायला पाहिजे डायरेक्टली. ठीक आहे. माझ्या मते इथे खाली जर ऍड केलं, आता माहित नाही, आता बघूया आपण. हा, मॉडीफाय जर केलं मी आता इथे एंडला टाकलं, लेट्स से किती 16 नंबरचं टाकतो. अं, इथं काहीतरी टाकतो म्हणजे लक्षात येईल. हा, म्हणजे हे जे आहे ना, आता मी जर याला म्हटलं की 16, तर हे येत नाही, कारण की तेवढी रेंज नाही. मग आपल्याला ही जी रेंज आहे ना, इथं सिलेक्ट करताना इथं जी आपली I22 दिली होती, त्याच्याऐवजी आपण जर म्हटलं की इथं लेट्स से, हां, म्हणजे लेट्स से 20, तर अशी काहीतरी येऊन जाईल ती. ठीक आहे. आता येतं मग म्हणजे. हां. हो. हां, म्हणजे हे जे आहे ना, इथे हे जे आहे म्हणजे हा पूर्ण जो कॉलम आहे तो आपण जास्त सिलेक्ट करू शकतो म्हणजे घेताना. हां, हां. म्हणजे जे काय आहे आपला जो डेटा आहे ना, आता सपोज लेट्स से 100 रोज आहे. तर 100 रोज पूर्ण सिलेक्ट, 100 रोज मध्ये डेटा नाही पूर्ण, तर 50 रोजचा असेल तर 100 रोजचे आपले जे आहे ते आपण सिलेक्ट करू शकतो. किंवा पूर्ण जे आहे रोज कम्प्लीट टेबल, तो आपण सिलेक्ट करू शकतो, तरी काही हरकत नाही. हम्म. ठीक आहे. काय अजून क्वेश्चन्स आहे का याच्यावरती? ते नाही होत, ते नाही जास्त यूज होत. खूपच आता मी अजूनपर्यंत मी एच लुकअप वगैरे काय आहे किंवा एक्स लुकअप वगैरे यूज केलेलं नाही. परंतु आपण ते जसं गरज पडेल तसं यूज करू शकतो, म्हणजे काय एवढं अवघड नाही. त्याचं पण थोडेफार सिंटॅक्स आहे ते चेंजेस आहे. पण हे व्ही लुकअप आहे ना, तेच बऱ्याच वेळा यूज केलं जातं. हा, सेल लॉक ना. एक सेल लॉक आपण ते डेटा व्हॅलिडेशन घेतलं ना आता, म्हणजे एक एक